विविध शहरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 3 दिवसांमध्ये तब्बल 5507 उमेदवारी अर्जांची विक्री, मात्र 4 उमेदवारांचे अर्ज दाखल। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी 3 दिवसांमध्ये 4081 उमेदवारी अर्जांची विक्री, दरम्यान 3 दिवसांमध्ये फक्त तिघांचेच उमेदवारी अर्ज दाखल। धुळे पालिका निवडणुकीसाठी 1254 अर्जांची विक्री, मात्र 4 दिवस उलटले असूनही एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही। कुठल्याच पक्षानं उमेदवारी घोषित न केल्यानं उमेदवारी अर्ज भरण्याकडे इच्छुकांची पाठ। नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेचा पदभार घेताच नगराध्यक्ष अभिजित पाटलांकडून कामाला सुरुवात। डम्पिंग ग्राउंडची पाहणी करत घनकचरा संदर्भात आढावा घेतला। छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळ देशामध्ये नंबर 1, 8व्या स्थानावरून छत्रपती संभाजीनगर विमानतळाची थेट पहिल्या स्थानावर झेप। छत्रपती संभाजीनगर, खजुराहो आणि भोपाळ विमानतळाला 5 पैकी 4.99 रेटिंग। खोपोलीमधील मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणामध्ये 5 जणांना अटक। उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथकं रवाना। शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची काल हत्या करण्यात आली होती। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये पोलिसांवर हल्ला, तपासासाठी गेलेल्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्याला ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न, हवालदार गंभीर जखमी। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या 2 गटामध्ये उमेदवारीच्या वादातून राडा। मोहम्मद इस्रार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान झाला वाद। बीडच्या केसमध्ये महिलेवर अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल। भाजीपाला घेण्यासाठी शेतामध्ये बोलावून महिलेवर अत्याचार, 57 वर्षीय आरोपी मधुकर म्हस्केला पोलिसांकडून अटक। जळगावमध्ये जन्मदात्या पित्याकडून 3 दिवसीय मुलीची हत्या, मुलगा हवा या हव्यासापोटी 4थ्या मुलीचा निष्पाप बळी, आरोपी पित्याला अटक। पहूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस अलर्ट मोडवर। सांगली शहरामध्ये येणाऱ्या सर्व वाहनांची रात्रभर कसून तपासणी। बंदुकीचा धाक दाखवून कंत्राटदाराकडून उकळले 18 लाख रुपये। चंद्रपूर शहराजवळच्या पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली घटना, एकूण 3 आरोपींना अटक। सुट्ट्यांमुळे धार्मिक स्थळांवर भाविकांची मोठी गर्दी, ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यामधील 29 महापालिका निवडणुकांच्या केंद्रनिहाय मतदार याद्या 3 जानेवारीला प्रसिद्ध होणार। मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं शुक्रवारी जाहीर केला। मालेगाव पालिकेसाठी मनसे आणि ठाकरे सेना एकत्र लढणार। पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि ठाकरे सेनेची संयुक्त बैठक। आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय। आज जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता। ठाण्यामध्ये कापूरबावडी जंक्शनमध्ये भाजपकडून पंतप्रधान मोदींचा बॅनर, नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवर उल्लेख। शिवसेना भवन समोर उत्तर भारतीयांकडून पुन्हा बॅनरबाजी। उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे के वरना बटोगे तो पिटोगे, #BMC असा आशय। मनपा निवडणुकीदरम्यान बॅनरमुळे वाद होण्याची शक्यता। वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये माहितीमध्ये बिघाडी, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळाचा नारा। युतीच्या जागा वाटपाची घोषणा करताना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप। सोलापूरमधील नगरपालिका निवडणुकांनंतर भाजपमध्ये धुसफूस सुरू। सांगोल्यामधल्या पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या राजीनाम्याची मागणी केली। सांगोला नगर परिषदेमधून पराभवाला चेतनसिंह केदार जबाबदार असल्याचा आरोप। जळगाव महापालिकेसाठी काँग्रेसचा 75 पैकी 45 जागांवर दावा। काँग्रेसची मवियातून निवडणूक लढण्यासंदर्भात चर्चा सुरू, तर मवियातून लढताना 25 जागांवर तडजोड करण्यासाठी काँग्रेस तयार। महानगराध्यक्ष श्याम तायडेंची माहिती। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार। ग्रामीण भागामधील जनता भाजपच्या हुकुमशाहीला संपवणार, माजी मंत्री केसी पाडवी यांचं वक्तव्य। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणामधील आरोपी बंडू आंदेकरच्या कुटुंबियांना महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाची सशर्त परवानगी। मिरवणूक, भाषण, घोषणाबाजीला मनाई। पोलीस बंदोबस्तामध्ये उमेदवारी अर्ज दाखल।